उपस्थिती दर्शवली आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पुनश्च श्री भास्कर साहेब माननीय वाक्य दिले बघा, मोठं काम करण्याचा एकच मार्ग आहे, जे काम करणार ते प्रेमाने करा, बस बाकी काय नाही आयुष्यात। मन लावून कुठलंही काम केलं तर त्या सक्सेस हा मिळणारच आहे तुम्हाला। आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सांगतो मी की पालवणी गाव याची एकी, त्यांचं सर्व गावापासून ते मुंबईपर्यंत असलेली एकी आणि त्यांचे जे कार्यक्रम पाहिले तुम्ही जाऊन, आणि खरंच भावना देतो की त्यांच्यासारखं आदर्श सर्व गावात ठेवा, सर्व समाजात ठेवा, एवढं देतो, सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो। नवनाथ प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी जो हळदी कुंकू समारंभ येथे आयोजित केला जातो आणि खरंच म्हणजे आता आमच्या ज्या कोकण विभागीय महामंडळाचे अध्यक्ष गणेशजी गुरुसाई साहेब यांनी जे सांगितलं की संपूर्ण म्हणजे आम्ही जे हा विखुरलेला समाज आणि 21 गावांमध्ये तो विखुरलेला आहे आणि त्यामध्ये पालवणी गावाचा आदर्श घ्यावं हे खरं म्हणजे मला पण मनापासून वाटतं। ऍक्च्युली पालवणी गावामध्ये काय नाही, ऍक्च्युली यांनी एवढं दिलं समाजासाठी या लोकांनी। पूर्वीपासून आपण बघतो म्हणजे गोविंद जोगींपासून जे फाउंडर आपण म्हणतो नागपंथी गोसावी समाजाचे, आणि त्याच्यानंतर आपले नवगरे साहेब, बाळू जोगी साहेब यांनी जे समाजाचं जे सेवा केली आणि ती आजपर्यंतची फळे आपण बघतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे पतपेढी असो, युवा मंडळ असो किंवा नागपंथी गोसावी समाजाचं आपलं कार्य असो, त्या सगळ्या क्षेत्रामध्ये पालवणी गावाची जी मेजॉरिटी आहे ती कुठेच बघायला मिळत नाही। एवढंच नाही तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये देखील की पालवणी गावातली लोक त्यांनी पूर्ण कोणताही कार्यक्रम लगेच जाणवतो म्हणजे आम्हाला की बाबा हा काहीतरी समाज जमला इथे म्हणून, म्हणजे खरं त्यांचे खूप मोठे उपकार आहेत। समाजाच्या कार्यक्रमाला काही जाता येत नाही मला सध्या, आता समाजाचे कार्यक्रम मी व्हॉट्सअपवरच अटेंड करतो। आता इथं पहिल्यांदा आलेलो आहे कार्यक्रमाला, त्यामुळे मला तर जास्त काही बोलता येणार नाही। आणि राहिला अभ्यासाचा प्रश्न, ग्रॅज्युएशन केल्यानंतर तुम्ही जर 2-3 वर्ष जर MPSCचा अभ्यास केला, तेच असतं 1ली ते 10वी पर्यंतचं सगळं शिक्षण, मी जरूर त्यांना मार्गदर्शन करेल। हा तुमचा एकदम सुशिक्षित हा समाज आहे। 18 गावातून या ठिकाणी 18-20 गावातला हा समाज, आता जर तुमची प्रस्तावित जर डॉक्टर करत असतील तर तुमच्यामध्ये किती होतकरू लोक आहेत याची जाणीव आम्हाला आली। आणि त्यांनी आता सांगितलं की आपला समाज या ठिकाणी जरी विखुरला असलेला असला आणि एक संघ करण्यासाठी आम्हाला जागेची त्या ठिकाणी आवश्यकता आहे। महापालिकेच्या माध्यमातून आता ही बघा समोर G+3 बिल्डिंग बांधलेली आहे, समोर व्यायामशाळा आहे, या सर्व या बिल्डिंग आहेत भाड्याने 500 रुपये भाड्याने देत असतो आणि 1000 स्क्वेअर फुटाची बिल्डिंग आहे, एक मजला त्या ठिकाणी असतो। आता या महिन्यात मला वाटतं या महिन्यात निघाली ती जाहिरात, परंतु आचारसंहितेचा जर काल वगळला तर ह्याच महिन्यात पूर्ण सेटल झालेल्या अशा नवीन जवळपास 500 बिल्डिंग्स आहेत। जर तुम्ही मागणी केली तर नक्कीच तुम्हाला तो मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन, कारण तो अधिकार आहे तुमचा। आणि अशा संस्थेला सिडकोच्या माध्यमातूनही भूखंड दिले जातात। सर्व आता अहिल्याबाई होळकर समाज मंडळाने 500 स्क्वेअर फुटाचा प्लॉट घेतला, आपण गणेश मंदिरासाठी सेक्टर 8 ला त्या ठिकाणी भूखंड घेतले। सगळ्या समाज बांधवांना आता गायत्री चेतना केंद्र आणि 1000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे। अजूनही या ठिकाणी असे 3-4 राखीव भूखंड आहेत। तुम्ही तर सगळे शासकीय सेवेत आहात, कारण त्या मध्ये तुम्ही गेलेला तुमच्या अधिकारी तिथे आहेत। जर जी काही सामाजिक संस्था असेल, मंडळ असेल, त्याचा व्यवस्थित अपडेट आणि तुमचे मगाशी स्फूर्ती क्लब आणि CA चार्टर्ड अकाउंट सुद्धा एकदम गुन्हे, त्याच्यामुळे तुमचा अपडेट असेलच। त्याबद्दल साठी तुम्ही आग्रही राहा आणि दरवेळी तुम्ही आम्हाला बोलवता, आमचा मान सन्मान करता आणि हा समाज बऱ्यापैकी सांगपडा तीच असल्यामुळे आमचाही तो समाज आहे, आमची त्यांच्याशी गुणानुबंध आहे। कायम हा समाज आमच्या पाठीशी उभा असतो। तुम्ही जे प्रेम आज तर आम्हाला दाखवलेलं आहे, खरं तर आमचे PSIच्या आम्हाला काय बोलतील अशी अपेक्षा होती, कारण तो आज ही कायदा सुव्यवस्था या ठिकाणी ढासळलेला आहे, त्यांच्यावरही दडपण आहे। आज जे काही आपण बघतो या महिनाभराच्या कालावधीत, जे 1.5 वर्ष झालं महिन्याच्या कालावधीत जे काही महाराष्ट्रात जो काही गोळीबार होतोय तो ह्या सुसंस्कृत संस्कृतीला पटणारा नाही। त्यामुळे निश्चितच आपण जागरूक असणे गरजेचं आहे। ती आमची शाळा आहे, मी या शाळेला सिद्धार्थ हे मीच नाव दिलेलं आहे।
कारण आमची जी श्रद्धा आहे श्री दत्तात्रय चरणी, आपण त्याचे उपासक आहोत. आम्ही दरवर्षी त्या मलंगडावर जात असतो. त्या यात्रेला फेब्रुवारी या महिन्यात आता ती यात्रा येईल.